विद्यार्थी मित्र हो, आपण पाहत आहोत राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने। या प्रकरणात आपण भारतासमोर असलेली ही प्रमुख 3 आव्हाने अभ्यासत आहोत। या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद या एका उपघटकाचा अभ्यास केला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील काही प्रदेशातील डाव्यांचा उग्रवाद हा उपघटक अभ्यासणार आहोत। मित्रहो, नक्षलवादी चळवळ जी माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणूनही ओळखली जाते, तिला शेतमजूर, दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे। म्हणजे ज्या चळवळीला आपण माओवादी चळवळ म्हणतो, जिला डाव्यांची चळवळ म्हणतो, डाव्यांची चळवळ किंवा डावे म्हणजे कोण, डावी विचारसरणी म्हणजे काय ते अगोदर आपण आता पाहूयात। डावी विचारसरणी म्हणजे अशी विचारसरणी जी फ्रान्स देशातून निर्माण झालेली आहे। तेथे उजवे विचाराचे म्हणजेच भांडवलदारांचे किंवा सरंजामशाहीचे समर्थन करणारे, तर डावे म्हणजे उजव्या गटाला विरोध करणारे म्हणजेच शोषित कामगार वर्गाचे समर्थन करणारे असे 2 गट तयार झाले होते। आणि फ्रेंच क्रांती पूर्व काळात शोषितांचे प्रश्न मांडणारे हे फ्रान्सच्या इस्टेट जनरल या संसदेमध्ये राजाच्या डाव्या बाजूला बसत म्हणून त्यांना डावे म्हणून ओळखण्यात येऊ लागले। तर पुढे साम्यवादी विचारधारा ही डावी विचारधारा म्हणून ओळखण्यात येऊ लागली। काही देशात या विचारसरणीचा प्रसार झाला व त्या देशातील शासन व्यवस्थेनुसार त्यात काही बदल होत गेले। कार्ल मार्क्स, त्यानंतर लेनिन व माओ यांनी साम्यवादी विचाराची पायाभरणी केली। हे आहेत कार्ल मार्क्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा हा ग्रंथ 1847 ला प्रकाशित केला व येथूनच पुढे साम्यवादी किंवा डाव्या विचारसरणीचा जगामध्ये प्रसार झाला। कार्ल मार्क्सने या जाहीरनाम्यामध्ये ते म्हणतात की जगातील कामगारांनो एक व्हा आणि भांडवलदाराविरुद्ध संघर्ष करा। भांडवलदार हा अधिक नफा कमवून स्वतःच्या मृत्यूचा खड्डा स्वतःच खणत आहे, त्यात त्याचा अंत होईल आणि कामगार शक्तीचा विजय होईल। अशा प्रकारचे विचार कार्ल मार्क्सने साम्यवादी घोषणापत्रामध्ये मांडले। साम्यवादाची काही सिम्बॉल्स असतात, प्रतीके असतात। साम्यवादाची अनेक प्रतीके आहेत जी त्याच्याशी संबंधित असलेल्या विविध थीम्स दर्शवतात, जसे की क्रांती, कष्टकरी वर्ग, भूदास, कृषी, आंतरराष्ट्रीय एकात्मता इत्यादी। साम्यवादी राज्य, साम्यवादी पक्ष व साम्यवादी चळवळी हे त्यांच्या समान ध्येयामधील एकात्मता बळकट करण्यासाठी या प्रतीकांचा वापर करत असतात, हे सिम्बॉल्स वापरत असतात। हे सिम्बॉल कोणते आहेत ते आपण अगोदर पाहूयात। ही आहेत साम्यवादाची प्रतीके। हातोडा आणि कोयता, लाल तारा, लाल बावटा आणि नांगर ही यापैकी काही प्रतीके आहेत जी कामगारांशी संबंधित आहेत, जी शेतकऱ्यांशी संबंधित आहेत, जी क्रांतीशी संबंधित आहेत। भारतामध्ये नक्षलवादी गटांनी डावा विचार स्वीकारला आहे। आर्थिक विषमता, असमतोल विकास, सुविधांची कमतरता, वंचित घटकांचे प्रश्न आणि इतर काही मुद्दे विचारात घेऊन राज्यव्यवस्थेविरुद्ध व प्रशासनाविरुद्ध हे नक्षलवादी गट घटनाबाह्य असणारी हिंसक कृती करून नक्षली चळवळ निर्माण करत असतात। या चळवळीला शेतमजूर, दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे। ती चळवळ शहरी भागात विशेषतः कामगार वर्गात पसरलेली आहे, जिथे अन्याय, शोषण, दमन
आणि राज्याकडून दुर्लक्षिले गेल्याची भावना असते, तेथे ही चळवळ यशस्वी होते. नक्षलवादी चळवळीची मुळे तेलंगणा चळवळीत जी 1946 ते 51 मध्ये झाली त्यामध्ये सापडतात. तेथील शेतकऱ्यांच्या सरंजामशाही विरुद्धच्या चळवळीला प्रथमच भारतीय कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला होता. सुरुवातीला या चळवळीला यश आले, परंतु भारत सरकारने जमीन सुधारणांसाठी योजलेल्या कार्यक्रमामुळे या चळवळीचा जोर कमी झाला. 1967 मध्ये भारतातील सरंजामशाही पद्धतीच्या विरोधात पश्चिम बंगालमधील नक्षलबारी हे गावाचं नाव आहे, या नक्षलबारी येथे आंदोलन करण्यात आले. या नक्षलबारी गावाची थोडक्यात माहिती अगोदर आपण पाहू. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यामधील नक्षलबारी हे एक मध्यम स्वरूपाचे गाव आहे. जे आपल्याला या चित्रामध्ये लाल वर्तुळामध्ये पिवळे चिन्ह दिसत आहे, त्या ठिकाणी हे नक्षलबारी गाव आहे. हे आणखी आपण झूम करून पाहू. हा जो नक्षलबारी गाव आहे त्याचा हा भौगोलिक क्षेत्रफळ असलेला हा लाल रेषेमधील हा नकाशा आहे. त्या नक्षलबारी गावाच्या नावावरूनच कदाचित या चळवळीला नक्षलवादी चळवळ असे म्हणून ओळखण्यात येऊ लागले. या नक्षलबारी येथे जे आंदोलन करण्यात आले त्या चळवळीची वैचारिक बैठक ही मार्क्स, लेनिन, माओ यांच्या विचारसरणीवर आधारित असलेल्या चारू मुजुमदार यांच्या लिखाणात सापडते. शासनाने या चळवळीविरुद्ध उचललेली पावले आणि मुजुमदार यांच्या अटकेनंतर 1970च्या दशकात या चळवळीचा जोर कमी झाला. पुढे 1980च्या दशकात ही चळवळ उग्रवादी स्वरूपात पुन्हा उदयाला आलेली दिसते. 2004 मध्ये वेगवेगळे नक्षलवादी गट, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्स लेनिनवादी आणि इतर गट एकत्रित येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी स्थापन केली. मार्क्स, लेनिन, माओ यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारे एकत्रित येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी ही राजकीय पक्षाची संघटना म्हणून भारतामध्ये पुढे आली. गृह मंत्रालयाच्या निरीक्षणानुसार जहालवादी डावे गट रेल्वे, रस्ते, वीज आणि दूरसंचार यासारख्या पायाभूत विकास कामांमध्ये दहशतीच्या वा हिंसक मार्गाने अडथळे आणतात, जेणेकरून शासनाच्या योजना या भागात कशा कुचकामी ठरतात याचा प्रचार ते करत असतात. सामान्यतः जंगले अथवा दुर्गम प्रदेशात जेथे दळणवळणाची साधने नसतात, त्यामुळे तिथे सक्षम सुरक्षा व्यवस्था पोहोचू शकत नाही आणि याच भागात नक्षली चळवळींचा वावर अधिक प्रमाणात दिसून येतो हे आपल्याला लक्षात येते. डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? उग्रवाद म्हणजे उपद्व्याप. 2004 साली पीपल्स वॉर ही आंध्र प्रदेशातील संघटना आणि भारतीय माओवादी केंद्र या बिहार आणि परिसरातील वावर असणाऱ्या संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी CPI माओइस्ट हा माओवादी पक्ष स्थापन केला. हा पक्ष डावा उग्रवादी पक्ष आहे. या पक्षाचा समावेश बेकायदा कारवाई प्रतिबंध कायदा 1967च्या तरतुदीनुसार दहशतवादी संघटनेत केलेला आहे. CPIच्या माओवादी विचारसरणीचा वापर सशस्त्र बंडाने शासन उलथून टाकण्यासाठी केला जातो, म्हणून त्याच्यावर ही बंदी घातलेली आहे. महाराष्ट्रामध्ये या नक्षलवादी चळवळीचा प्रभाव गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा वर्षभरापूर्वीच केलेला नक्षलवादी हल्ला आहे, ज्यामध्ये पोलिसांची व्हॅन
उडवून देण्यात आलेली होती। आणि हे हल्ले किती भयानक असतात हे आपल्याला या दृश्यातून आपल्याला दिसून येईल। नक्षलवादी हे अशा प्रकारचे हल्ले करत असतात। जो नक्षली गट असतो त्या नक्षली गटाचे काही व्यापक डावपेच असतात आणि त्या डावपेचाचा वापर करून ही चळवळ अधिक यशस्वी करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात। हे डावपेच कोणते आहेत हे 5 डावपेच आहेत। या प्रत्येक डावपेचाचा आपण आता थोडक्यात आढावा घेऊ। पहिला आहे प्रचारकी घोषणांचा वापर। आपल्या चळवळीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्यासाठी ते वेगवेगळ्या घोषणांचा प्रचार करत असतात, विचार सांगत असतात आणि त्यातून लोकांना त्यामध्ये समाविष्ट करून घेतले जाते। त्याचबरोबर दुसरा डावपेच आहे जनता चळवळींची उभारणी। काय असते जनता चळवळीची उभारणी? नक्षलवादी चळवळीतील कार्यकर्ते किंवा सहभागी झालेले लोक हे याला व्यापक स्वरूपात चळवळीमध्ये रूपांतरित करत असतात। याला अनेक अशा लोकांचा सहभाग आहे किंवा ते लोक सहभागी करून ही चळवळ व्यापक स्वरूपात निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जातो। जसे की आपण पाहतो की हे नक्षलवादी चळवळीत सामील झालेले वेगवेगळ्या प्रकारचे हे व्यक्ती आहेत। तिसरा डावपेच असतो महिला, आदिवासी आणि अल्पसंख्याकांना या क्रांतिकारी चळवळीकडे वळविण्यात येते। ते कसे वळवण्यात येते? तर त्या आदिवासींना, त्या महिलांना, त्या अल्पसंख्याकांना तुमच्यावर किती अन्याय होत आहे याची जाणीव ते त्यांना करून देत असतात। नक्षलवादी चळवळीमध्ये केवळ पुरुषच आहेत असं नाही, तर महिला देखील सहभागी झालेल्या असतात। हे आपल्याला यावरून लक्षात येईल। ही महिला नक्षलवादी आहेत। त्याचप्रमाणे या वेगवेगळ्या वातावरणामध्ये ही चळवळ चालवली जाते ही या चित्राच्या माध्यमातून आपल्याला दिसून येईल। चौथा डावपेच जनतेच्या प्रश्नावर शहरी भागातील लोकांचे लक्ष वेधले जाते। जे जनतेचे प्रश्न असतात त्या प्रश्नावर शहरी भागातील लोकांना सुद्धा वळवलं जातं, आकर्षित केलं जातं आणि त्या माध्यमातून ही चळवळ ही अधिक व्यापक किंवा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न नक्षलवाद्यांकडून होत असतात। पाचवा डावपेच सैनिकी संघटनांचा विकास करणे। आता पहा, आपल्याकडे जशी मिलिटरी आहे, जसे पोलीस यंत्रणा आहे, त्याचप्रमाणे सैनिकी संघटनांचा विकास करणं हे या चळवळीचा डावपेच असतो। त्या सैनिकांना शस्त्रास्त्र पुरवणे, पैसा पुरवणे, अशा प्रकारच्या सैनिकी संघटनांचा विकास या नक्षली डावपेचामध्ये केला जातो। की जसं पहा, हे तरुणांना असेल किंवा सहभागी झालेल्या व्यक्तींना, की नक्षलवाद्यांना अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांच्यातून एक असे सक्षम असलेली, सशस्त्र असलेली संघटन, नक्षलवादी चळवळ ही कशी मजबूत राहील याच्यासाठी प्रयत्न केले जात असतात। हे 4-5 डावपेच आखून नक्षलवादी नक्षली चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न करत असते किंवा ती चळवळ यशस्वी करण्यासाठी काम करत असते। मित्रहो, संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार नक्षलवादी आणि तत्सम संघटना या 6 वर्षांच्या मुलांना देखील त्यांच्या सैनिकी गटात सामील करून घेतात। ही फार गंभीर बाब आहे। ते मुलांना बालगटात सामील होण्यासाठी बळजबरी करतात आणि या मुलांचा वापर टपाल किंवा माल पोहोचविणे, माहिती काढणे, स्फोटके पेरणे इत्यादींसाठी केला जातो। म्हणजे मुलांसारखी छोटी मोठी कामं त्यांच्याकडून बळजबरीने करून घेतली जातात आणि लहान मुलांचे, विशेषतः मुलींचे अपहरण केले जाते। या गोष्टींची गंभीर दखल या संयुक्त राष्ट्राच्या अहवालामध्ये घेतलेली आहे। यावरून हा नक्षलवादी प्रश्न
किंवा भारतासमोर असलेले नक्षली चळवळीचे आव्हान किती मोठ्या प्रमाणात आहे हे आपल्याला दिसून येते, की ज्याची दखल संयुक्त राष्ट्राच्या अहवालामध्ये घेण्यात आलेली आहे. मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील काही प्रदेशातील डाव्यांचा उग्रवाद, ज्याला आपण उपद्व्याप म्हटलं, ज्याला आपण नक्षलवाद म्हटलं, ज्याला आपण डाव्या विचारसरणीची चळवळ म्हटलं, ज्याला आपण माओवादी चळवळ म्हटलं, या एका उपघटकाचे अध्ययन आपण केले. या पुढील व्हिडिओमध्ये आपण भारतासमोर असलेलं सगळ्यात मोठे आणि खतरनाक आव्हान दहशतवाद, हा दहशतवाद पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.